सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी गर्द सभोवती रान साजणी तू अगं शलाका, तू बरी आहेस ना? आत्ता सुई लागली असती मला. लागली नाही ना, दे इकडे मी लावून देते. अगं हळूहळू. शलाका लावते ग मी. तू पण किती दमतेस नाही, आणि सगळी कामं का म्हणून तूच करायचीस? आलंय माझ्या लक्षात आलंय, मस्का लावणं लक्षात आलंय माझ्या. आई तू ग्रेट आहेस ना, बाकी एकदम अचूक ओळखतेस. हो ना. काय हवं तेवढं सांगा. सँडल्स हवेत का नवीन ड्रेस हवाय? हा तसं काही नाही ग, आमच्या कॉलेजची पिकनिक जाणार आहे. हो जाऊ ना मी? हो जा ना. कुठे जाणार आहे पिकनिक? अगं जवळच जाणार आहे, वन डे पिकनिक आहे. हो जा ना, पण कुठे? इथेच खंडाळ्याला. खंडाळ्याला जा. बॅग भरलीस? येस. भरलीस सुद्धा? नाही, बॅग काय आत्ता भरते. किती ड्रेसेस घेतलेत बाळा? 2 बास झाले. हो का? 7-8 ड्रेसेस घेऊन जा. 7-8 कशाला? अगं पिकनिकवरनं आलीस आणि बाबांनी घरात घेतलं नाही तर मैत्रिणीकडे जाऊन राहायला लागणार नाही का? आणि बाबांचा राग थंड नाही झाला, 15 दिवस झाले तर जास्ती राहावं लागेल. 10-12 ड्रेसेस घेऊन तू जा. पण आई मी सगळ्यांना प्रॉमिस केलंय मी येते म्हणून. हो ना. बाबांची परवानगी घे आणि जा. ए आई तू सांग ना बाबांना माझ्यासाठी. मी? मला जमणार नाही. नेहमी मी का करायचं? तू काही लहान नाहीये शलाका आता. पण आई मला नाही ग जमणार. जमणार नाही? जेवायला जमतं ना, मग परवानगी काढायचं जमत नाही? ते जमत नसेल तर जाऊ नकोस पिकनिकला. काय शिर्या, काय झालं ओरडायला? आपटलं बघ. शपथ. सॉरी हा, खूप लागलं का रे? लागलं काय? कशाला ओरडलीस? अरे मला तुझी मदत हवी आहे रे शिर्या. ए मी नाही खाली जाणारा. हे आणा ते आणा, काय कामाला ठेवलंय मला? अरे नको रे जाऊस कुठे. आणि मी तुला काय क्षुल्लक गोष्टीसाठी त्रास देईन का? अरे मी तुझ्याकडे काहीतरी शिकायला आली आहे. मग असं सांग ना. हे बघ इथे पाय ठेवायचे आणि डिप्स मारताना नेहमी लक्षात ठेवायचं इथे. हे नाही. मग काय? अरे मस्का म्हणजे मस्का कधी मारायचा, कोणाला मारायचा, कसा मारायचा. कारण ॲज पर माय नॉलेज यू आर अ मास्टर. थँक्यू. पण काय ग प्रॉब्लेम काय? अरे आमच्या कॉलेज ग्रुपची पिकनिक चालली आहे. कुठे? इथेच खंडाळ्याला. बाबांनी परमिशन दिली इथेच खंडाळ्याला जायला? नाही ना. आणि आई म्हणते बाबांची परमिशन घे आणि हवं तिथे जा. आणि बाबांना मस्का मारायचा म्हणजे? ए बाबांना मस्का नाही मारायचा. बाबा हटाय. तू हाय कमांडला पटव. काय माहिती आहे, वरून ऑर्डर आली ना की कॅप्टन तर काही चालत नाही. हल्ली मॅचमध्ये असंच असतं माहिती आहे. म्हणजे? नाही कळलं तुला? म्हणून सांगतो ना, मॅच बघत जा. 4 गोष्टी शिकायला मिळतील. म्हणजे टीममध्ये कुणी राहायचं, ओपनिंगला कुणी जायचं, हे सगळं हाय कमांड ठरवतं. कॅप्टन फक्त नंदी बैलासारखा मान हलवत असतो. तू हाय कमांडलाच पटव जा. हाय कमांड म्हणजे? आबा. हा कोण शेखर? बरं झाला तू आलास. काय बा? काय वाचताय काय एवढं मन लावून? पर्यटनावर एक सुंदर लेख आलेला आहे. हो हो.
आजच्या पेपरात आलं, पण मी सकाळी पेपर वाचला, मला दिसला नाही कुठे. नाही, या मॅगझिन मध्ये सांगतो तुला, फार सुंदर लेख आहे. काय लिहिलंय काय पेपरात? लिहिलं काय नाही ते विचार. आणि इथं असं लिहिलेलं आहे या पर्यटन विशेषांकामध्ये की हल्लीची तरुण पिढी मनोरंजनाच्या नावाखाली TV आणि चॅनलच्या एवढी आहारी गेलेली आहे की पर्यटनाकडे तिने पाठच फिरवलेली आहे. पूर्वी असं नव्हतं बरं का. पूर्वी माणसं शनिवार रविवारी बाहेर जायची, म्हणजे सहकुटुंब पिकनिकला जायची, कुठे लांब नाही, लांब नाही. इथे टिटवाळा, वज्रेश्वरी, अलिबाग, माथेरान जाऊन यायचे सगळे. हल्ली नाही, हल्लीची विशेषतः तरुण पिढी ह्यांना फक्त डिस्को आणि सिनेमा ह्याचं आकर्षण आहे बरं का. काय नाही बाबा, अहो हल्लीच्या तरुण पिढीला गाव, निसर्ग, हिरवळ याचं काही आकर्षणच राहिलेलं नाही हो मुळात. अहो आमच्या वेळी सुट्टी पडायला लागली ना की अशी आम्हाला स्वप्न पडायची की यावेळेला आबा आम्हाला कुठेतरी बाहेर गावी घेऊन जातील. अहो अहो सुट्टी कशाला, शेवटचा पेपर लिहिताना सुद्धा आमच्या डोक्यामध्ये सगळं असं प्लॅनिंग चालू असायचं. काय नाही हो, हल्लीची पिढी म्हणजे त्यांना फक्त सिनेमा, TV, डिस्को आणि सायबर कॅफे ह्याच्यात इंटरेस्ट. अरे काय नाही म्हणजे काय, आपण त्यांना जाणीव करून द्यायची. असं कसं चालेल? म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय बघण्यासारखं आहे हे आपण त्यांना सांगायला नको, त्यांना कळायला नको. ते आता थंड हवेचं ठिकाण कुठलं असं त्यांना विचारलं तर ते सांगतात काहीतरी हे उटी, सिमला, कुलू मनाली, स्वित्झर्लंड. अरे पण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काय कमी ठिकाण आहे का सांग मला. खंडाळा आहे, लोणावळा आहे, आंबोली घाट आहे, बुलढाणा आहे, सिंहगडावर काय सुंदर हवा असते. सांगायला नको त्याला. अहो बाबा, ही गावं त्यांच्या गावी नसतात. अहो माहिती सुद्धा नसते हो या पोरांना आजकालच्या. मग थोडी त्याला माहिती करून द्यायची आपण. नाही म्हणजे काय सक्ती करायची त्यांच्यावर. अनुभवाशिवाय शहाणपण येणार नाही, सक्ती करायची त्यांच्यावर. मग असं पर्यटन विशेषांकामध्ये लिहिलेलं आहे. असं मी हे तुला वाचून हे सगळं सांगितलं. हो नाही पण आबा, अहो असं सक्ती करून काय होणार आहे, अशी आतून आवड नको का? कोणाला म्हणजे आपण त्यांना कळून द्यायला हवं, ते सगळं इच्छा निर्माण करायला हवी. हे तर तुला मी सगळं सांगतोय. तुला मी सांगतो उदाहरणादाखल. ह्या तिच्या शलाकाच्या मैत्रिणीचा फोन आला होता बरं का. कोण क्षिती का प्रीती कोणत्या कोण मला लक्षात नाही नाव. तिचा फोन आला होता. ती काय त्यांची पिकनिक चालली आहे खंडाळ्याला. तर ती विचारलं की ही शलाका आमच्याबरोबर येईल का. शलाका सांगितलं नाही मला जमणार म्हणून. आहे ना, तेच आहे ना. अहो यांना कुठे काय आवड आहे का, पण बोलायचं कोणी, बोलायला पाहिजे ना कोणीतरी. बोलायला कोणी म्हणजे काय बोलायचं. मी बोललो, मी म्हटलं शलाका तुला जायला हवं. नुसता सिनेमा बघू ज्ञान वाढणार नाही. करेक्ट बोललात ना तुम्ही. हो. बोललात ना. काय बोलली काय नंतर? ती हुशार. ती म्हणाली मी जाईन हो आबा, पण बाबांनी पाठवायला हवं ना. बाबा मला पाठवणार नाही. तुझ्या नाव ढकलून मोकळी झाली. मी तिला म्हटलं नाही चालायचं नाही. कसा पाठवत नाही शेखरचं बघ. तू खुशाल जा, आगे बढो. हो बरोबर आहे तुमचं. नाही माझी तशी काय हरकत नाही आबा, जायला हवाच तिने. काय फक्त रात्री लवकर घरी परत यायला हो माझी, नाहीतर माझी काही हरकत नसते. मग बरोबर हे तू तिला सांग जायला हवं. ह्या शलाका हा ये आता, ये आताच्या आता. काय आबा? सांग. तुला जायला हरकत नाही. आयडिया फर्स्ट क्लास होती. शिरेची होती ना. काय हो नाही, जायला हरकत नाही तुला, पण काय रात्री 11च्या आत घरी यायला हवं. नाहीतर मग तिथेच राहायचं तिच्या घरी. प्रीतीचं घर मोठं आहे ना. हो आहे ना, मोठं आहे. 11पर्यंत यायला काय, तू 10ला घरात पाऊल ठेवेल बघ. इथे पर्यटन विशेषांकामध्ये लिहिलेलं आहे की खंडाळ्याला गेलेला माणूस 10च्या अगदी म्हणजे उशिरा 10पर्यंत येतोच घरी मुंबईला. काय बघू जरा हो कुठला पर्यटन विशेषांक तो. छान आहे आबा,
छान आहे पर्यटन विशेषांक. पूर्ण येतं नाही काय धमाल झाली आहे ना. मस्त मजा आली ना. मी आलेलो असते तर मी आहे ना. गाणी म्हणते रे. वा वा लय उठते लय उठते. काय झालं ग. कोणाला ठोकलं तर नाही ना. तू काहीतरी बोलू नकोस ग. प्लीज कोणीतरी बघा. डीपी प्लीज यार. बघ रे प्लीज. हॅलो काय असं बर ठीक आहे उतरतो. चल उतर. प्लीज कोणीतरी बघा. खूप डीपी प्लीज यार. आलो 1 मिनिटात आलो 1 मिनिटात. हे बघ इथे बसलेत. मी सांगितलं ना तुला इकडं काय भेटत काय गप्प बस तू मध्ये काय का ओ मामा काय ते गाडी का थांबवली. गाडी पुढे जाणार नाही एवढ्यात. अहो पण का. काय अरे ड्रायव्हर आणि किन्नर लोकांचा स्ट्राईक सुरू झालाय म्हणून गाडी पुढे जाणार नाही. पण तुम्हाला कसं कळलं. मला आत्ताच फोन आला होता भाईंचा. भाईंचा. हे भाई म्हणजे कोण. अरे भाई कळत नाही तुला. भाई म्हणजे ते भाई नाही माझा मोठा भाव युनियन लीडर आहे. कळलं पण होते आता. पण मग आता काय रात्रभर इथेच थांबायचं आराम करायचा. डीपी आला. काय झालं रे. बस पुढे जाणार नाहीये. ओ नो. थट्टा नको रे. आधीच ती बिचारी टेन्शन मध्ये. थट्टा काय मी सिरियसली सांगतोय. ड्रायव्हर आणि क्लीनर लोकांचा स्ट्राईक झालाय म्हणे. ओ नो. तिला काय झालं. अरे तिचा सॉलिड मोठा प्रॉब्लेम झालाय. ती जर रात्रीपर्यंत घरी पोहोचली नाही ना तर तिचे बाबा तिला घरात घेणार नाहीत. शलाका. ए शलाका प्लीज तू टेन्शन घेऊ नकोस. हा सगळं व्यवस्थित होईल. नाही ग पण बाबा. होईल सगळं व्यवस्थित. रिलॅक्स. ओके. झालं काय यार. प्रॉब्लेम झाला यार. काहीतरी करायला पाहिजे. मला ट्रक चालवता येतो. मागे मित्राचा ट्रक चालवला होता मी. बघतो ड्रायव्हरशी बोलतो. तोंडा आत घ्या नाहीतर जाल एखादी गाडी आली तर. यार ते ड्रायव्हर क्लीनर कुठे गेलेत. चला त्यांना विचारून येऊया. काय मी काय म्हणतो मीच चालवतो गाडी. तुला काय वाटतं ते चावी देतील गाडीची. शक्यच नाही. मग ट्राय करायला काय हरकत आहे. ट्राय ना. मग तू एकटाच कर. आम्हाला कुठे येते ड्रायव्हिंग. फुकट शलाकावर इम्प्रेशन मारतोय. मामा. ओ मामा. नाही घाबरू नका. माझ्याकडे की नाही एक आयडिया आहे. आयडिया कसली. तुला आधीच सांगितलंय गाडी इथून हलणार नाही. आमच्या युनियनची ऑर्डर आहे बाबा तशी. नाही म्हणजे तुम्ही गाडी चालवायचीच नाहीये. नाही मग बोल. काय म्हणजे एक प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम. हा आमच्या बरोबर एक मुलगी आहे ना तिचा सॉलिड प्रॉब्लेम झालाय. होय काय कसला रे. काय ती जर आज रात्रीपर्यंत घरी गेली नाही ना तर तिचे वडील तिला कधीच घरात घेणार नाहीत. होय मग जाऊ दे की तिला एकटीला जाऊ दे. अहो कशी जाणार. गाडी तर थांबली आहे ना. तू परत गाडीवर घसरू नको. तुला मी आधीच सांगून ठेवतो. नाही मी काय म्हणतो तुम्ही रागावणार नसाल तर गाडी मी चालवू का. काय अरे ती का फियाट की मारुती वाटली तुला. गाडी मी चालवू काय. नाही म्हणजे एकदा गंमत म्हणून मित्राचा ट्रक चालवला होता मी. असं हो. मग गंमत म्हणून खाली उतर. चल. नाही हो असं करू नका प्लीज. मला गाडी चालवू द्या. काय त्या निमित्तानं माझी प्रेमाची गाडी रुळावर येईल. काय हो हो ये बात है.
मारू स्टार्टर. स्टार्ट कर चल. अरे तेच तेच काय चल चल चालू कर चल. थांब जरा. चालू झाली. काय करतोस तू? अरे चालव ना बाबा. अरे मग चालवतोय ना. अरे गाडी रस्ता सोडते. अरे गाडी रस्ता नाही सोडते, रस्ता दुसरीकडे चाललाय. अरे नाही थांब थांब. काय गाडी चालवतोय? मला भीती वाटते. थांब 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 थांब. समोर बघ समोर समोर. तू टेन्शन टेन्शन देऊ नको. टेन्शन देऊ नकोस. चला का अगं श्यामाला श्यामाला आबा काय झालं? काय हवंय? हा काय हवंय? काय कोणाला हाका मारते? मी शलाकाला जरा गॅस बंद करायला सांगत होते. मी जरा गडबडीत आहे ना म्हणून. अगं बाई ही गदडी पिकनिकला नाही का गेली आहे? माझ्या लक्षातच नाही. नाही मी करतो गॅस, तू तुझं काम चालू ठेव. नाही नाही आबा राहू दे, मी करते. मी बोलवलंच म्हणून मी आले. तुम्ही जा ना आराम करा. ते हवंय का? नाही मी बंद करते गॅस. ह्या शलाकाला खंडाळ्याला पाठवलंय खरी, पण वेळेवर घरी आली म्हणजे मिळवली. आता शेखर सगळं घर डोक्यावर घ्यायचा. हळू चालव ना. अरे हळू काय हळू. शलाकाला काय वाटेल? काय? अरे तिला वाटेल मी खटारा चालवतोय. तिला रात्री 10च्या घरी पोहोचवायचं. 10च्या आत पोचवता आम्हालाच पोचवशील तू वर. हे सांगलं नाही यार, माझ्यासारखा ड्रायव्हर आहे ना तुम्हाला या दुनियेत सापडणार नाही. अरे नाही सापडलं तर चालेल. आम्हाला या दुनियेतच राहू दे. मी काय म्हणतो? ए तू काय गाडी बघ. हे ब्रेक ब्रेक ब्रेक. एक मिनिट प्लीज प्लीज. तुम्ही टेन्शन देऊ नका यार, मला टेन्शन देऊ नका. सगळे शांत झोपले असतील ना? बहुतेक सगळ्यांना माझं ड्रायव्हिंग आवडतंय. सगळ्यांनी डोळे मिटलेत. शाडा घासलीस. अरे मेलो पोलीस. तुझ्याकडे लायसन आहे ना? आहे रे, पण काय ब्रेक मार पोलीस. काय झालं? गाडी का थांबली? मुंबई आली. वाव, किती वाजले? 11:30. ओ नो. चले चिकन्या खाली उतर. गाडी चालवता येते का रे? हो साहेब. नाही, दार उघडायला 1 तास लावतोस म्हणून म्हटलं. चल लवकर. नाही जरा जाम आहे. तुझंही जाम होत आहे. लवकर कर चल. लायसन काढ, लायसन काढ. गाडी किती चाकी? 6. मग 2 चाकीचं काय लायसन दाखवतोयस? हा, मालक कोण आहे? अरे मालक कोण आहे? काय टेन्शन नाही, टेन्शन नाही. मुंबईत आलोय आपण, मुंबईत. मी आणलंय मी. नाही नाही काय प्रॉब्लेम नाही. तू एक काम कर, स्नेहाला घेऊन टॅक्सीने घरी जा. हा, मी जरा पोलिसाला पाठवतो. काय टेन्शन नाही, मी आणलंय, काळजी करू नका. अरे अरे काय मालक कुठे? मालक कुठे? साहेब मी काय म्हणतो, तुम्ही या दोघांना घेऊन स्टेशनात जा. मी मालकाला शोधून आणतो. हा, आलोच मी मालकाला घेऊन येतो. ये अरे अरे अजून कशी आली नाही? वाजले किती? हिला एक साधा फोन करता येत नाही. मला हे कळत नाही, एका दिवसामध्ये परत येणार कशी ती? म्हणजे जाणार कधी, ते थांबणार कधी, निघणार कधी? हा गोंधळच आहे. आबा त्यातून तो ड्रायव्हर लोकांचा संप सुरू झालाय आता. मी फोन करू का? आता कुणाला करणार आहेस फोन? हो असं काय करता? मी जरा विचारून बघते ना. आली आली का बया? आली? आलीस का? 100 वर्ष आयुष्य बाई तुला. चला का? किती वाजले? काकू बसच्या ड्रायव्हर आणि क्लिनर्सचा स्ट्राईक होता ना? ते कळलं आम्हाला, म्हणूनच काळजी वाटत होती. तरी नशीब हा डीपी होता म्हणून पोहोचलो तरी, नाही तर अजून किती वेळ थांबायला लागला असतं काही माहितीच नाही. अगं पण मग तू कशाला आलीयस इतके लांब? आता तुला परत उलट नाही का जावं लागणार? मी हिला सोडायला आले. हिला सोडायला? अगं पण काय गरज होती? शलाका, मी तुला काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं?
अगं मी सांगितलं होतं ना तुला की फार उशीर झाला तर हिच्याकडे झोप, घरी यायची गरज नाही. म्हणूनच मी तिला सोबत घेऊन आले. सोबत घेऊन आले? काय म्हणतेस तू? काकू शलाका म्हणाली की काका खूप रागवलेत म्हणून. त्यांनी सांगितलं जर उशीर झाला तर तिच्याकडेच राहा कायमचं, म्हणून मी सोबत आले. काय? अगं पण मी असं कधी म्हणालो? तुम्हीच म्हणाला होतात ना उशीर झाला तर तिच्याकडेच राहा म्हणून. कप्पाळ माझं. अगं मी काय सांगितलं तुला की तुला फार उशीर झाला तर तू हिच्या घरी थांब आणि सकाळी उठून इकडे ये, रात्री येऊ नकोस. आणि हे तुझ्या डोक्यात कोणी भरवलं? आता माझ्याकडे काय बघतेस? तुझ्यामुळे सगळा गोंधळ झाला. माझ्यामुळे? तूच म्हणाली होतीस ना बाबा म्हणलेत की उशीर झाला तर घरी यायची गरज नाही, तिच्याकडेच राहा कायमचं म्हणून. अगं बाई, ते मनावर घेतलंस होय तू? इतकी मी बोलते दिवसभर, ते काही मनावर घेत नाही आणि हे बरं मनावर घेतलंस. मी निघू का? आता तू एवढ्या रात्रीची कुठे जाणार आहेस? बाबा मी सोडतो. नको, तुला आणायला 4 माणसं बोलवायला लागतील अजून. तू एक काम कर, तू हिच्या बरोबर आमच्या घरी झोप. मी तुझ्या घरी फोन करून कळवतो. कळलं? आणि तुझं काय रे, तू कुठे राहतोस? इथे जवळच जवळच राहतो. नीट जाशील ना मग? हो. हा जा. चला. योमी शलाका. थँक्स जीपी. इट्स ओके. थँक्यू. हा, थँक्स. थँक्स. डीपी, तू अगदी शिर्यादादा सारखा धावून आलास म्हणून मी नीट घरी पोहोचले. हा, खरंच थँक्यू व्हेरी मच. थँक्यू रे डबी. आबा, डीपी. हा डबी येत जा, हा तू अजून येत जा. हा भाऊ बीजेला ये चला का तू त्याच्याकडे जा राखी पौर्णिमेला. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम